त्यामुळंच त्या माणसाला बुद्धी झाली आणि त्याने माझ्या बायकोचं पुनर्जन्म झाला. अशी अनुभूती माझ्या आयुष्यात येत गेली. म्हणून त्याच्या पदात त्यांनी जे सांगितलंय की जो मला जसा बसतो त्यास मी तसाच रे पावतो. माझ्या ज्या प्रापंचिक अडचणी होते त्याला पंतांनी एक 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 गुंता सोडवत गेले. एक एक मार्गदर्शन मला मिळालं. त्यातनं माझी श्रद्धा आणि निष्ठा वाढली होती. म्हणजे हा एक संदर्भ आहे, वसा वारसा आहे. आणि जेणेकरून मला 2003 साली बोलवण्यात आलं होतं की 2005ला इथे शताब्दी होणार आहे पंतांच्या महाने. पंतांचेच कृपा आशीर्वाद असल्यामुळे त्या गोष्टी घडत गेल्या आणि मला या संस्थेमध्ये या वातावरणात मी रमत गेलो. पण मी कित्येक लोकांचे कित्येक अनुभव ऐकतो की त्यांनी येऊन पंतचरणी अशी प्रार्थना केल्यानंतर त्यांच्या जीवनातल्या बऱ्याच गोष्टीला पंतांच्या त्या आशीर्वादानं, कृपा आशीर्वादानं त्यांच्या गोष्टी. चंदगड तालुका कोल्हापूर जिल्ह्यात आहे, ते बेळगावला जवळ आहे. पण चंदगडचे जे लोक आहेत ते येऊन उत्सव करतात. इथे उत्सव करतात म्हणजे त्यांची जी पिढ्यानपिढ्या ते पालखी वाहक आहेत किंवा त्यांची जी काही सेवा आहे, 5 गाव आहेत ती, म्हणजे हे जे काय आहेत, ही जी गोष्टी चालत आलेल्या आहेत या संस्थांच्या बाबतीत, त्या लोकांना ती जी काय पंतांच्या अनुभूती आलेली आहे, त्या आजोबांनी मुलाला सांगितलं, मुलांनी नातवाला सांगितलं, असं ते पिढ्यानपिढ्या ही श्रद्धा आणि ही श्रंखला चालत आलेली आहे. हे इथलं खरं वैशिष्ट्य आहे. पंताच्या महानिर्वाणानंतर लगेच उत्सव सुरू झाला. तुम्हाला सांगायचं आता परवा जो झाला तो 120वी पुण्यतिथी. तर रोज दैनंदिनीमध्ये काय होतं, सकाळी 5ला मंदिर उघडल्यानंतर सकाळचा जो पादुकाला अभिषेक आहे, त्याच्यानंतर 7ची आरती आहे.